नमस्कार, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आता वाजलेले आहेत सकाळचे 6 आणि मी निघालेले आहे गावी आणि ते सुद्धा बाईकने आणि ते पण फर्स्ट टाईम निघालेले आहे बाईकने. माझी खूप इच्छा होते की बाईकने जायचं आणि म्हणजे पण माझे मिस्टर मला कधीच न्यायला तयार नव्हते. तर मी जर वेळी जाते ते ट्रॅव्हल्सनेच जात असते आणि आता जाणार होते आमच्या घरच्या गाडीने, पण अचानक ते कॅन्सल झालं म्हणून मग मी बाईकने निघालेली आहे. पहिली गोष्ट म्हणजे मला मिस्टर न्यायलाच तयार नव्हते की बाईकवरून नको बोलत होते. पण आम्ही बघितलं तर ट्रॅव्हल्सला मिस्टरांनी बघितलं तर त्यांना बुकिंग भेटलं नाही आणि ते नाहीच बोलत होते. मी बघतो काहीतरी ॲडजस्ट करतो, तू गाडीवरनं नाही यायचं, एवढा लांबचा प्रवास नाही करायचा. तरीसुद्धा मी ऐकण्यास तयार नव्हते आणि सकाळी निघेपर्यंत मला वाटत नव्हतं की मिस्टर मला गाडीवरून घेतील म्हणून. मी खूप रिक्वेस्ट केल्या, मग तेव्हा ते कुठेतरी तयार झाले मला गाडीवरून घ्यायला. तर मी फर्स्ट टाईम निघाले आहे आणि तुम्हाला माहीत आहे गाव किती लांब आहे इथून. आणि मस्त सगळी तयारी वगैरे झाली आणि बसलो आम्ही गाडीवरती. हे बघा, रेनकोट वगैरे मस्त घातलेलं होतं, आवरलेलं होतं आणि फायनल मी गाडीवर बसले आणि तेव्हा मग मला वाटलं की मला खरंच हे बाईकवरून नेतात. आणि मी आणि माझे मिस्टर, माझा छोटा भाऊ आणि माझा मोठा भाऊ, ते दोघेजण पाठी बुलेटवरती आहेत बघा आणि मी आणि माझे मिस्टर एका गाडीवरती आहे. आणि सोबत आमच्या बॅगासुद्धा होत्या आणि बॅगा पूर्ण एक अडकवायची बॅग आणि हातात पकडायची एक मोठी बॅग, अशा 2 बॅगा माझ्या एक मी घेऊन बसली होती आणि एक पाठीला अडकवलेली होती. तर हा आहे खोपोली घाट. तर आता मी हा घाट पार करत आहोत आणि बघा पाऊस, आम्ही निघाल्यापासून पाऊस तर बंदच नव्हता. जसं आम्ही घरातून निघलो आहे तेव्हापासून पाऊस चालूच होता, पूर्ण पाऊस चालूच आहे. तर हा आम्ही घाट, आता बघा खोपोलीचा घाट आहे हा. आणि माझा भाऊ आणि छोटा भाऊ ते पुढे गेलेले आहेत दोघेजण. आणि माझा भाऊसुद्धा मला बोलत होता नको येऊ, खूप बेकार हालत होते गाडीवरून. त्याच्यानंतर मग आम्ही हा खोपोलीचा घाट पार केला आणि मग येऊन इथे नाश्ता करायला जरा थांबलो होतो. हा आहे माझा मोठा भाऊ आणि पाऊस फुल येत असल्यामुळे सगळ्यांनी रेनकोट वगैरे घातलेले होते. हा इथे बसलेला बघितला फर्स्ट, तो आहे हा माझा छोटा भाऊ आहे. आणि मी व्हिडिओ काढायला लागले की हे लाजत असतात आणि मला बोलतात कशाला व्हिडिओ काढतेस तू, सगळे बघतात असं मग त्यांचं मत असतं. पण मी बोलली कशाला लाजायचं. तर ही बघा मी डोळ्यात कचरा वगैरे जातो म्हणून बघा कसं तोंड वगैरे बांधलेलं होतं आणि मस्त मग गरमागरम वडापाव आम्ही सांगितले. आणि मग आता वाजले आहेत सकाळचे एक 8 वाजले होते मला वाटते, नेमकं मला आता टायमिंग नाही आठवत. तर मग त्याच्यानंतर वडापाव घेतला आणि माझ्या भावाने खूप वेळा इथे वडापाव खाल्लेला आहे. जेव्हा ते गाडीवरून आलेले आहेत माझा भाऊ आणि मिस्टर, तेव्हा त्यांनी इथे वडापाव खाल्लेला होता. ते बोलतात इथे 1 नंबर टेस्ट असते आणि खरंच मग मी खाऊन बघितलं, एवढा सुंदर वडापाव होता आणि मलासुद्धा खूप वडापावची टेस्ट आवडली. आणि मग आम्ही वडापाव खाल्ले आणि चहा पिलो आणि पुन्हा आम्ही तेथून निघालो. तर आता काय माहीत मी कधी पोचू. आणि बॅग माझ्या मांडीवरतीच ठेवलेली होती, खूप जड होते. तर हा आहे लोणावळा घाट आहे हा. तर त्याच्यानंतर आम्ही लोणावळ्याच्या घाटात पोचलेलो आहोत आणि निसर्ग बघा एकदम हिरवागार, किती छान सुंदर दिसत आहे. आणि पाऊस पूर्ण, आम्ही लोणावळ्याच्या पुढे जाईपर्यंत आम्हाला एवढा जोरात पाऊस येत होता, बापरे. आणि ही माझी बॅग बघा, आम्ही आमच्या बॅगासुद्धा पूर्ण भिजतील म्हणून प्लास्टिकच्या पिशवीत, मोठ्या जम्बो पिशव्या असतात त्याच्यात बांधलेल्या होत्या आणि तरीसुद्धा त्या भिजणार अशी खात्री आहे आम्हाला, एवढ्या पॅक बांधूनसुद्धा. आणि आम्हीसुद्धा रेनकोट घातलेले होते आणि वातावरण हे तुम्ही पाहूच शकता कसं आहे. त्याच्यानंतर मग आम्ही आलेलो आहोत लोणावळ्याच्या घाटात आणि मिस्टरांना बोलत होते थोडी गाडी थांबवा आणि मला व्हिडिओ काढू देत. इथे एकदम निसर्गरम्य वातावरण होतं आणि बघण्यासारखा असा देखावा होता. मस्त वरून धबधबा होते, पाणी पडत होतं. 1 मिनिट मी स्लो गाडी घ्यायला लावली आणि मी केलं व्हिडिओ, पण ना ह्या व्हिडिओमध्ये ते धबधबे वगैरे काहीच दिसत नाही. मी खूप शूट करण्याचा व्यवस्थित प्रयत्न केला पण तिथे दिसतच नाहीत. मग नंतर मिस्टर बोलले की नाही दिसणार ते, कारण पूर्ण धुकं होतं आणि तो घाट आहे ना तर पूर्ण खूप छान होता आणि पूर्ण धुक्यामुळे ते धबधबं वगैरे
काहीच दिसत नव्हतं. मग त्याच्यानंतर आम्ही पुन्हा निघालो आणि आधीमध्ये आम्हाला रस्त्यात आधीच खूप ट्रॅफिक लागत होतं आणि ट्रॅफिकसुद्धा खूप होतं आणि सगळे गणपती बाप्पासाठी गावीच निघालेले होते, त्याच्यामुळे मग खूप ट्रॅफिक होतं. हे बघा तुम्ही कसं ट्रॅफिक आहे. हे आहोत आम्ही आता पोचलेलो आहोत पुण्यात आणि पुण्यामध्ये जाम म्हणजे जाम ट्रॅफिक. आधीच जॉबला वगैरे जाणारे लोक 9 की 10 वाजलेले होते आणि आम्ही पुण्यात पोचलो आणि ट्रॅफिक तुम्ही बघू शकता. इथे आमचा खूप म्हणजे खूप वेळ गेला, कारण सगळेच लोक बाप्पाच्या आगमनासाठी गावी निघालेले होतो आणि आम्ही सुद्धा गुरुवारी सकाळी निघालेलो आहोत. आणि शनिवार आणि रविवार तर एवढं ट्रॅफिक असणार आहे म्हणून आम्ही 2-3 दिवस आधीच निघालेलो होतो. त्याच्यानंतर मग आम्ही ह्या बोगद्यात आहोत, पुण्याच्या एक पुढे बोगदा आहे, तिथून आम्ही निघालेलो आहोत. आम्ही घरून काहीच खाल्लेलं वगैरे नव्हतं, डायरेक्ट मग तिथे चहाने नाश्ता केला. त्याच्यानंतर आता आम्ही कुठे थांबू काय माहीत नाही. आणि काय व्हायचं, ट्रॅफिक फुल जाम असल्यामुळे माझा भाऊ आणि ते दोघेजण पुढे असायचे आणि मी आणि माझे मिस्टर मागे राहायचो. तुमचे दाजी आम्ही असं मागे राहायचो, कारण त्याची एकतरी बुलेट होते, ती खूप छान चालते आणि खूप छान पळते, तिचं स्पीडसुद्धा खूप छान आहे. आणि ट्रॅफिक असल्यामुळे एकदम व्यवस्थित सोबत चालताच येत नव्हतं. जिकडून जागा भेटेल तिकडून तसे आपापल्या मार्गाने निघत होते, त्याच्यामुळे ते आमच्या पुढेच असायचे आणि आम्ही खूप वेळा मागे थांबायचो. आम्हाला असं वाटायचं ते आमच्या पाठी आहेत आणि आम्ही पुढे आहोत. मग आम्ही पुढे जाऊन थोडा वेळ थांबायचो आणि नंतर समजायचं की नाही ते आमच्या पुढे आहेत आणि मग आम्ही पाठी असायचो. असं खूप वेळा बऱ्याच वेळा असं झालं. आणि मग असं करत हा बोगदा आम्ही पार केला आणि बाहेर बघा काय वा भारी निसर्ग. ढग बघा कसे फुललेले आहेत, एकदम पांढरे शुभ्र दिसत आहेत आणि पावसाने काय आमचा पिछा सोडलेला नव्हता. फुल पाऊस येत होता. तरी इकडे आपल्या इकडे जसं येईल तसं पुढे थोडा कमी होता, पण लोणावळ्यापर्यंत फुल पाऊस होता. पूर्ण आम्ही भिजलो. आम्ही आमच्या बॅगा चेक केल्या तर बॅगा पण भिजलेल्या होत्या. आम्ही रेनकोट घालून आम्ही सुद्धा पूर्णपणे भिजलेलो होतो, असा पाऊस होता तो. त्याच्यानंतर मग इकडे हायवेला ट्रॅफिक नव्हतं, मग फुल स्पीडने माझे मिस्टर पटापट गाडी चालवत होते. तर फायनली नंतर आम्ही पोचलो साताराच्या इथे. राजधानी सातारा इथे आपल्याला बोर्ड दिसलेलंच आहे. मी पूर्ण सगळा व्हिडिओ केलेला नाही, कारण माझ्या हातात खूप बॅगा वगैरे असल्यामुळे अडकवलेली बॅग होते, प्लस मोबाईल होता आणि अजून काही. नंतर आम्ही रेनकोट वगैरे काढलेलो होतं, त्याच्यामुळे माझ्याकडे खूप साहित्य होतं, त्याच्यामुळे एकदम व्यवस्थित मला व्हिडिओ करता आलेला नाही. आणि हायवे असल्यामुळे हे बघा ऑक्सरवाडी मिसळसुद्धा आपल्याला दिसलेली आहे. तर कुणी इथे ऑक्सरवाडीची मिसळ खाल्लेली आहे, मिसळपाव. मी तर अजून खाल्लेलं नाही. तुम्ही खाल्लेले आहात का मला सांगा बरं. तर तिथे राजधानी सातारा लिहिलं होतं. नेमकं आम्ही साताऱ्यात मला वाटते पोहोचलो नव्हतो, फक्त तिथे लिहिलेलं होतं. तर हे मला वाटते पुण्यात पण आहे ना ऑक्सरवाडी मिसळ, आणि सातारामध्ये पण आहे एक, तो पण मी व्हिडिओ केलेला आहे. सातारामधले पण तुम्हाला दाखवते मी. तर मी असं तुम्हाला ओळखेल का असं मला वाटते, कारण मी पूर्ण नाका तोंडात हवा जात होते आणि छोटे खडे डोळ्यात जाम उडून लागत होते. छोटे रेती माती वगैरे डोळ्यात जात होते, त्याच्यामुळे मग मी गॉगल घातलेला होता, तोंड पॅक केलेलं होतं. त्याच्यामुळे ही मीच आहे हे मी तुम्हाला सांगते, नाही तर तुम्ही बोलाल की ही कोण आहे म्हणून. आणि गाडीवरती बसून पाठी बघा हे माझे भाऊ दिसत आहेत तुम्हाला, ते पण आहेत. त्याच्यानंतर मग आम्ही आता आमच्या घराच्या इकडे पोहोचत आलेलो आहोत. म्हणजे आता आम्ही आहोत रहमतपूरच्या पुढे आणि आम्ही थोड्याच वेळात आमच्या घरी पोहोचू. मी पूर्ण ब्लॉग घरी म्हणजे घरचा करणार नाही आहे, कारण की घरी कोणीच नाही. आता आम्ही दुपारी गेलो होतो त्याच्यामुळे. हे बघा माझे 2 भाऊ कसे आहेत, ते पण गाडीवर होते. हा छोटा हा मोठा.
मग आम्ही आता थोड्याच वेळेत आमच्या घरी पोहोचो. आणि हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि मी फर्स्ट गाडीवरून प्रवास केलेला आहे, तुम्हाला काय वाटतं मला कमेंट्स करून सांगा. आणि एवढ्या लांब कसा मी प्रवास केलेला असेल तुम्ही मला कमेंट्स करून सांगा. आणि गावाला आलं की बापरे, आपला गाव म्हणजे खूप छान वाटतं. गावचं वातावरण एक नंबर. आणि आपल्या गावाला येण्याची मज्जाच वेगळी असते आणि गावचं वातावरणसुद्धा खूप 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 छान असतं. तुम्ही तुमच्या गावाला गेल्यावर खुश होतात की नाही, कसं वाटतं मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि बाय बाय. हे आहे आमच्या इथलं यम्माईचा डोंगर. आणि फायनली आम्ही आता आमच्या म्हणजे गावाच्या इथे जवळपास आलेलो आहोत. आणि हे तुम्हाला मी दाखवत आहे तो वरती दिसत आहे तो यम्माईचा डोंगर आहे. म्हणजे औंधमध्ये यम्माई आहे, यम्माई देवी. ती खूप प्रसिद्ध आहे. खूप लांबून लोक या देवाला येत असतात. तर तिथे औंधमध्ये आम्ही आता पोचलेलो आहोत आणि खालून जाताना आम्ही व्हिडिओ केलेला आहे. तर नक्की कमेंट्स करा, तुम्ही या देवीला आलेले आहात का आणि कसा आहे माझा व्लॉग, नक्की कमेंट्स करायच्या आहेत. आणि फायनली आम्ही थोड्याच वेळात आता आमच्या घरी पोचू. बाय बाय सगळ्यांना.